महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांचा वाढदिवस दोंडाईचा येथे अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। सुंदरा देवी निवासी मतिमंद विद्यालयातील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। मुंबई येथील स्काय इंटरनॅशनलचे मालक अलीम शेख यांनी आपले मित्र नामदार मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते। दोंडाईचा येथील निवासी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले आणि मुलांच्या सहवासात केक कापून आनंद साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलीम शेख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष हाजी नबूभाई पिंजारी, पत्रकार अख्तर शहा, एजाज कुरेशी आणि संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे उपस्थित होते। मुख्याध्यापिका मंदा इंगळे, सायकोलॉजिस्ट किशोर शेलार आणि विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमललेल्या हास्याने या सोहळ्याची उंची अधिकच वाढली। पालक मंत्री साहब जयकुमार भाऊ, आज उनके बर्थडे की खुशी में ये प्रोग्राम किया जा रहा है। जो हमारे दोस्त, हमारे भाई अलीम भाई जो मुंबई से यहाँ पर आए और हर साल की तरह इस साल भी ये प्रोग्राम को अंदर लगा रहे हैं। और बच्चों के लिए जो उन्होंने फ्रूट वगैरह, केक वगैरह लाए, बहू के बर्थडे के हिसाब से ये बहू का बर्थडे 50वां था। 50 साल पूरे हो चुके बहू को, और ये खुशी में आज बर्थडे का नियोजन किए। इसके लिए मैं अलीम भाई का शुक्रगुजार हूँ कि भाई इतने दूर से आकर वो यहाँ पर इतना अच्छा प्रोग्राम करते हैं। और जो स्कूल है, स्कूल के मास्टर साहब हमारे ऐसा लगता है कि अनकरीब मित्र बन चुके हैं। और जो भी टीचर यहाँ पर पढ़ाते हैं बच्चों को, हम उनका भी शुक्रगुजार करते हैं, क्योंकि समझदार बच्चों को तो समझाया जाता है, पर ये बेचारे जो बच्चे, इनको समझाने के लिए आपको कितना कष्ट लेना पड़ता। शायद एक स्कूल में जो 50 बच्चे रहते वो 10 टीचर संभाल लेते, पर मेरे अंदाज से एक बच्चे को संभालने के लिए यहाँ पे 2-2 टीचर लगते होंगे। क्योंकि देखो अभी हम बैठे हैं, वो बच्चा उठकर घड़ी घड़ी जा रहा है, तो मजबूरन हमारे सर उसके बाजू में बैठे हैं। तो कहने का मतलब ये सर ने बताया कि कॉलेज में भी प्रोग्राम कर सकते हैं, वरना यहाँ पर करें, क्योंकि खास ये बच्चों के लिए। तो मैं सर का भी शुक्रगुजार हूँ। लाडके नेते दोंडाईचे सुपुत्र मान्य श्री जयकुमार रावळ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या फळवाटाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमीन भाई यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। ते अति उत्कृष्ट आणि छान पद्धतीचे उद्योगपती आहे, कारण ते मुंबईला असतात, पनवेलला त्या ठिकाणी तिकडे असतात, परंतु गावाकडे आल्यानंतर या ठिकाणी भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी येत असतात। तसेच त्यांच्याबरोबर आपल्या गावातील सर्वांचे परिचित पिंजारी साहेब, त्यांच्याचबरोबर आपल्या शहराचे पत्रकार हे सुद्धा आपल्या शाळेवरती चांगल्या पद्धतीने प्रेम करत असतात। त्यांच्याबरोबर त्यांच्या महिला प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। खरं तर कार्यक्रम आपण सर्वांनी बघितले, कारण भाऊ भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, आणि त्यातल्या त्यात काल महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेचे विलक्षण होते, आणि त्या विलक्षणमध्ये भारतीय जनता पार्टीचे बरेचसे महापौर पदाचे जे उमेदवार आहेत, कारण महापौर पदावर जे मंडळी बसणार आहेत त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। आणि काल आपण वाढदिवसानिमित्त कार्यक्रम बघितले असतील, कारण जसे या ठिकाणी अमीन साहेबांनी जे कार्यक्रम ठेवला तसे अनेक शेकडो कार्यक्रम 8 दिवसापासून या शहरामध्ये चालू आहे। आणि गोरगरिबासाठी कपडे वाटप असतील,
फळवाटप असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कारण काही त्या ठिकाणी म्हणा हेल्मेट वाटप म्हणा किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व संभाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि त्यातला एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी साहेबांनी फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्रतिनिधी अख्तर शहा, NTV न्यूज मराठी, दोंडाईचा धुळे.